आणि नगर बदलली। दोन्ही जागेवर मान्य विश्वनेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असं मला पूर्ण विश्वास आहे। कोपरगावचे माजी आमदार मात्र अजूनही अदृश्य दिसत आहेत। तुमच्याबद्दल अनेक तक्रारी त्यांनी केल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली तरी सुद्धा त्यांची नाराजी अजून दूर झालेली दिसत नाही। मला वाटतं तर माहीत नाही त्यांची नाराजी कशामुळे आहे। मी तर काही त्यांच्यावर नाराज नाही आहे। त्यांनीच आता मला वाटतं शेवटी ही काही कोणाच्या व्यक्तिगत राजी नाराजीची निवडणूक नाही, देशाच्या भवितव्य आणि लोकांचं भविष्य ठरवणारी निवडणूक। आणि मला वाटतं आदरणीय प्रधानमंत्री त्या दृष्टीने प्रयत्न करतायत, राज्यातले सर्व नेते प्रयत्न करतायत। जे काही किरकोळ मतभेद असतील, त्यांचं काही गैरसमज असेल तो निवडणुकीनंतर बसून दूर करता येईल। उत्कर्ष रुपवतेने त्यांची भेट घेतली, त्यावरती बाळासाहेबांनी टीका केली की त्यांचं दोघांचं नेमकं काय ठरलंय। उत्कर्ष रुपवते काय म्हणतात, बाळासाहेब थोरात काय म्हणतात, मला त्या दृष्टीने महत्व नाही आहे। याचं कारण की मुळातच बाळासाहेब कोणत्या पक्षाचा प्रचार करतात हा महत्वाचा आहे। विधान परिषदेला भाजपचा उमेदवाराचा प्रचार केला, आज काँग्रेस आज नगर जिल्ह्यातून काँग्रेस पूर्ण हद्दपार झालेली आहे। ते मोठं पुण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। मला वाटतं अगोदर आपण ज्या पक्षाचं नेतृत्व करतो त्या पक्षासाठी आपण काय भूमिका बजावतोय याचा खरं त्यांनी विचार केला पाहिजे। बाकी उमेदवारांचं कोण कोणाला भेटलं हा नंतरचा विषय आहे। नगरचे आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंचे पैसे पकडल्यानंतर त्यांचा जो कार्यकर्ता होता त्याला अनेक वेळ पोलीस स्टेशनमध्ये बसावं लागले। यावरती बोलताना त्यांनी भाषणामध्ये थेट असं म्हटलंय की त्या पीआयला सांगा तुमचा बाप येऊ राहिला। नाही, खऱ्या अर्थानं आता लोकांच्या समोर उमेदवाराचं खरं रूप काय आहे हे आता समोर आलेलं आहे। जनताचा निर्णय घे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।